3 ते 4 दिवसात भीमा कोरेगावला आपण परत एकदा आपल्या शूरांना मानवंदना देण्यासाठी जाणार आहोत. गेल्या 6 वर्षापासून दरवर्षी मी प्रश्न मांडतो. प्रश्न आज परत तोच आहे की आपला एवढा मोठा इतिहास आहे, द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव हा फिल्म आला कसं काय नाही. 2019 मध्ये या पिक्चरचे गाणे रिलीज झाले होते. हे बघा, हेच आहेत ते सेनापती सिद्धार्थ महार यांनीच अभिनय केले या रोलवर. डायरेक्टरांनी पण गेल्या 4 वर्षापासून युट्यूबला सुद्धा स्टेटमेंट दिलं नाही, कुठं स्टेटमेंट नाही. डायरेक्टर सुद्धा गायब आहेत. काळजी आम्हाला त्या डायरेक्टरची पण वाटते, रमेश थेटे सरांचा, की तुम्ही 4 वर्ष झालं गायब आहात कुठे? तुम्हाला त्रास आहे तर तुम्ही समाजाला बोला, समाज तुमच्या पाठीशी उभा राहील. कारण समाजाचा इतिहास आहे, इतिहास दाखवायचं काम तुम्ही करणार आहात. एवढा मोठा हिरो अर्जुन रामपाल यांना फिल्म मध्ये घेतला तुम्ही. खूप लोक आहेत या पिक्चर मध्ये, पण एवढा मोठा बजेटचा फिल्म रोखला गेलाय कशामुळे आणि कुणी रोखले हे प्रश्न प्रत्येकाने विचारलं पाहिजे. आणि जर डायरेक्टरांना त्रास असेल, दबाव असेल, तर त्यांना आपण सगळ्यांनी मिळून साथ दिली पाहिजे. गेल्या 6 वर्षापासून आपला फिल्म थांबवलेला आहे, द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव. पोस्टर छापल्या, सगळे झाले. आज हे अर्जुन रामपालच्या इंस्टाग्रामच्या आयडीवर जाऊन बघा. 5 ते 6 वर्षाच्या आधी पोस्ट आहे त्यांच्या आयडीला, द बॅटल ऑफ भीमा कोरेगावचा पोस्टर. पण डायरेक्टरांचा पण काम आहे, रमेश थेटे सरांचा, की बाबा माझ्याकडनं होतंय का नाही ही गोष्ट सांगावं. कारण पब्लिक वाट बघते. 6 वर्ष झालं, 6 वर्षाचा काळ खूप मोठा काळ झाला. 4 वर्षाच्या आधी स्टेटमेंट होता की लवकरच फिल्म येणार जानेवारी पर्यंत. आपल्या समाजातले कितीही पक्ष असू दे, प्रत्येक नेत्यांनी मिळून डायरेक्टर रमेश थेटे सरांना सपोर्ट केला पाहिजे. कारण हा फिल्म आलं पाहिजे म्हणजे आलं पाहिजेच. बॅटल ऑफ भीमा कोरेगाव आपलं अस्तित्व आहे. हे फिल्म करायचं धाडस रमेश थेटे सरांनी केला होता. ते गायब आहेत. त्याच्यामुळे सगळ्या नेत्यांनी मिळून त्यांना सपोर्ट केलं पाहिजे, त्यांना संपूर्ण पाठिंबा दिला पाहिजे सर्वांनी. जय भीमा कोरेगाव, जय भीम.